हॅलो सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे हीच बाप्पांकडे प्रार्थना. तर आपलं किचन मॉड्युलर असू दे किंवा नॉन मॉड्युलर, पण ते नेहमी स्वच्छ कसं दिसायला हवं हेच आपण नेहमी विचार करत असतो. आणि स्वच्छ दिसेल तर मग आपल्यालाही चांगलं वाटतं, कारण प्रत्येक गृहिणीचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो. तर त्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे व्हिडिओमध्ये, आणि ते अगदी थोडा थोडा वेळ काढून आपण ते नेहमी स्वच्छ कसं ठेवू शकतो हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सवय म्हणजे ही की बेसिंगचा एरिया आपला नेहमी क्लीन दिसावा, म्हणून आपण जेव्हा आपण भांडी घासतो तेव्हा शेवटची भांडी आहेत असं समजून बेसिंगला पूर्ण घासून घ्यायचं. आणि बेसिंगच नाही तर आजूबाजूची स्टाईल असते, जी भिंतीवरती स्टाईल असते, ती पण पूर्ण घासून घ्यायची, म्हणजे ते नेहमी क्लीन दिसतं. कारण बेसिंगचा एरिया असा आहे की तिथं मच्छर वगैरे पटकन होतात, मग ते क्लीन असेल ना तर पूर्ण किचनच क्लीन दिसतो. तर त्याला असं फक्त घासणीने न घासता साबणाने घासून घ्यायचं, आणि आजूबाजूला नळ किंवा पाईप्स वगैरे असतील तर त्यालाही घासून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी घासणी आपण घासण्यासाठी घेतो त्या घासणी प्रत्येक वेळेस धुवूनच साबणाच्या डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते नेहमी क्लीन दिसतं आपल्याला. सवय नंबर 2, जेव्हा पण आपण पोळ्या करायला घेतो तेव्हा पोळपाटच्या खाली असा एक रुमाल टाकून घ्यायचा. रुमाल नसेल तर कापड टाकला तरी चालतो, म्हणजे जेव्हा आपण पोळ्या लाटायला घेतल्या तेव्हा तो जे काही पीठ असतं ते खाली पडत नाही, किचन ओटा घाण होत नाही. म्हणजे असं रुमाल घ्यायचा आणि ते मग आपण डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकू शकतो. सवय नंबर 3, प्रत्येक वेळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा हा पूर्ण क्लीन करून टाकायचा, म्हणजे पुसून टाकायचा, कारण तो नेहमी क्लीन दिसायला पाहिजे. म्हणून ही सवय आपल्याला खूप महत्त्वाची आहे. तर सर्वात आधी तर शेगडी असते ना तिला पुसून काढायची, त्यानंतर त्याच्या पाठीमागे जी भिंत असते ना ती क्लीन करायची, कारण तीच भिंत सगळ्यात जास्त खराब होते. फोडणीचे डाग, तेलाचे डाग वगैरे तिलाच जास्त लागतात, मग म्हणून ती भिंत प्रत्येक वेळेस पुसून काढायची. त्यानंतर मग आपला किचन ओटा असतो त्याला पुसून टाकायचा. किचन ओट्यावरती आपण जे जे रॅक वगैरे ठेवलेले असतात ना त्याच्या खाली जे डबे असतात ते काढून पुसून टाकायचे, म्हणजे तिथं घाण साचत नाही. आणि किचन रूममध्ये खाण्याचं विनेगर हे खाण्यासाठी कमी आणि किचन क्लिनिंगसाठी खूप जास्त उपयोगाचं आहे. आता मी एक कापड घेतलं आहे, त्यावर थोडंसं विनेगर टाकलं आहे, आणि ह्याच कापडने आता किचन ओटा पुसून काढणार आहे. याने काय होतं, किचन ओटा आपला जर जुन्यासारखा दिसायला लागला असेल, त्याचे डाग वगैरे जात नसतील, तर मग याने पुसल्याने किचन ओट्याला अगदी चकाकी येते, नवीनसारखा दिसायला लागतो. आणि याच कापडने आपण वरच्या भिंती किंवा स्टाईल, विंडोज वगैरे सगळं पुसू शकतो. त्याने पण खूप क्लिनिंग होते. आणि याचा खूप महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे याने कॉक्रोच होत नाही. याच्या वासाने अजिबात कॉक्रोच येत नाही, जे असतील ते पण जातात. तर मला तर खूप फायदा होतो, आणि खूप महत्त्वाचं हे किचनसाठी क्लिनिंगसाठी तर खूप जास्त महत्त्वाचं आहे व्हिनेगर. आणि हे असं मी आठवड्यातून एकदा तरी पुसूनच घेते. आता किचन रूम म्हटला म्हणजे किचन रूममध्ये आपण कितीही सांभाळून काम केलं तरी थोडं थोडं तरी आपल्या हातून काही ना काहीतरी पडतंच. जास्त करून चहा आणि दूध असं आहे की आपण कितीही सांभाळायचा प्रयत्न केला तर कधीतरी आपल्या हातून ते थोडंसं तरी पडतंच, किंवा मग ओतून वगैरे जातं. आणि याला आपण काय करतो, कापडने पुसून घेतो. तर कापडने पुसून घेतलं तर पुसून तर होतं, पण त्याचा वास जात नाही आणि त्याचे डाग पण राहतात. मग त्यासाठी आपण काय करायचं, एक छोटा कापड घ्यायचा, त्यावरती थोडंसं व्हिनेगर टाकायचं आणि त्याने थोडंसं पुसून काढायचं. याने काय होतं, किचन ओटा तर क्लीन होतोच, पण जो दुधाचा वास राहिलेला असतो ना तो पण जातो. म्हणजे अजिबात दुधाचा वास येत नाही, वाटतच नाही की दूध पडलं आहे, आणि किचन ओटा पण अगदी क्लीन दिसायला लागतो. आता प्रत्येक वेळी कापडवरती व्हिनेगर टाकणं हे शक्य होत नाही, आणि ते तेवढा वेळ पण नसतो आपल्याकडे. मग आपण काय करायचं, एका बॉटलमध्ये थोडंसं व्हिनेगर आणि पाणी असं मिक्स करून घ्यायचं, आणि ती बॉटल जर आपली रेडी असेल ना तर मग आपला तेवढा टाईम पण वाचतो. आणि जेव्हा आपल्याला गरज वाटली तेव्हा आपण पटकन स्प्रे करतो, आणि त्याने पूर्ण किचन ओटा पुसून घेऊ शकतो. म्हणजे वेळही वाचतो आणि किचन ओटा क्लीन पण होतो. सवय नंबर 4, आपण जेव्हा आपण काही कट करायला घेतलं ना तर मग आपण काय करतो, कट करून झाल्यानंतर तो पसारा आपण तसाच किचन ओट्यावरती पडू देतो आणि पुढच्या कामाला लागतो. मग ते घाण दिसतं, क्लीन दिसत नाही. मग आपण काय करायचं, कट करायच्या वेळेस एक छोटीशी बास्केट किंवा जुना डब्बा असेल किंवा मग कॅरी बॅग ती जवळ ठेवायची, आणि कट करून झालेला जो कचरा असतो ना त्यात लगेच टाकायचा, म्हणजे तो जागेवरती जातो आणि किचन ओट्यावरती घाण दिसत नाही. आणि प्रत्येक वेळी चॉपिंग बोर्डचं काम झाल्यावरती त्याला धुवूनच ठेवायचा, कारण जर लाकडी असेल तर तो लवकर खराब होतो आणि तो घाण पण दिसतो किचन रूममध्ये, आणि त्यावरती परत आपल्याला दुसरं काही कट करावंसं पण वाटत नाही. तर मग तसं करून ठेवलं ना तर तो पण नेहमी क्लीन राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला स्वयंपाक झाला असेल, अधूनमधून थोडी थोडी भांडी गोळा होतात, तर ती भांडी प्रत्येक वेळेस धुवून ठेवायची, म्हणजे बेसिंगचा एरिया पण नेहमी क्लीन राहतो.
सवय नंबर 6. आता प्रत्येकाच्या घरात फ्रुट्स हे असतातच आणि फ्रुट्स म्हटले म्हणजे चिलटे पण तयार होणं चालूच होतं. कारण फ्रुट्स हे लगेच संपत नाही. मग आता आपण त्यासाठी काय करायचं, तर ज्या बास्केटमध्ये आपण फ्रुट्स ठेवतो ना, त्या बास्केटला व्हिनेगरच्या कापडने पुसून काढायचं. एका छोट्याशा कापडमध्ये व्हिनेगर टाकायचं आणि त्या कापडने त्या बास्केटला पूर्ण पुसून काढायची. आणि जर तुम्ही एखाद्या ट्रॉलीमध्ये वगैरे जर फ्रुट्स ठेवत असणार ना, तर मग त्या ट्रॉलीला त्या कापडने पुसून काढायची. म्हणजे चिलटे होत नाही आणि व्हिनेगर पण खाण्याचं असतं, म्हणून मग ते शरीराला त्याचा पण काही त्रास होत नाही आणि आपल्याला फ्रुट्स पण नेहमी क्लीन दिसतात आणि परत खावीशी पण वाटतात. सवय नंबर 7 आणि खूप महत्त्वाची सवय आहे ही आपला किचन नेहमी क्लीन दिसण्यासाठी. आपण आता स्वयंपाकासाठी जी रोजची डबे काढतो ना, जसं मसाल्याचा डबा, मिठाचा, मिरची पावडरचा किंवा तेलाची बरणी किंवा तेलाची बॉटल, हे आपण रोजच सकाळ संध्याकाळ म्हणजे जेव्हाही स्वयंपाक करायला घेतो, तेव्हा आपल्याला हे डबे सगळे लागतातच. आणि स्वयंपाक करायच्या वेळेस आपण घाईत असतो, म्हणून मग आपले कसलेही हात असले ना, तरी आपले त्या डब्यांना लागतोच. तर मग आपण काय करायचं, जेव्हा पण आपण हे डबे काढतो ना, सगळे एकसोबतच काढतो स्वयंपाक करायच्या वेळी. तर मग स्वयंपाक झाल्यानंतर हे डब्यांना आहे ना, एका कापडने पुसून ठेवायचे. म्हणजे ते नेहमी क्लीन असतात आणि तसं आपण महिन्यातून एकदा किंवा मग जसं आपण मसाला संपला किंवा मग मिरची पावडर संपलं असेल, काही संपलं असेल त्यातलं, तर ते धुवून तर आपण महिन्यातून एकदा ठेवतोच. पण जेव्हा पण आपण हे काढतो ना यूज करण्यासाठी, तेव्हा ठेवताना परत एकदा पुसून घ्यायचे आणि मगच ठेवायचं, म्हणजे ते नेहमी क्लीन दिसतात. सवय नंबर 8 आणि ही सवय माझी खूप आवडीची आहे आणि बघून तुम्हालाही ही सवय आवडेल. कारण ही सवय आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे. कारण आपल्याला किचन क्लिनिंगसाठी एकसोबत जास्त मोठा लोड होत नाही. ही सवय जर आपल्या अंगी असेल तर. आता ही सवय कोणती आहे, तर आपण जेव्हा आपण डब्यांमध्ये दुसरं काही सामान भरायचं असेल, तर आधी डब्बे खाली झाल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच मग तो सामान भरायचा. जसं ती मग आपण चहा, साखर संपली असेल किंवा गूळ संपला असेल, काही डाळी-साळी संपल्या असतील ना, तर मग आधी त्यांना धुवून घ्यायचा. थोडा उरला असेल तरी तो काढून धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच दुसरं सामान ठेवायचा. म्हणजे डबे नेहमी स्वच्छ राहतात आणि किचन क्लिनिंगच्या वेळेस एकसोबत जास्त लोड पण होत नाही. वरच्या वरती पुसले तरी चालतात. आणि ही एक शेवटची सवय म्हणजे किचनमधला बेसिंग एरिया. हा पण खूप महत्त्वाचा भाग आहे क्लिनिंगचा. कारण इथंच आपला दिवसभराचा पूर्ण कचरा गोळा होतो. तो इथंच आपण भांडी घासतो. म्हणून इथं मच्छर वगैरे होण्याची किंवा चिलटे होण्याची पण खूप जास्त शक्यता असते. म्हणून हा एरियाला आपण नेहमी क्लीन ठेवावा. आणि तो क्लीन ठेवण्यासाठी काय करायचं, रात्री झोपण्याआधी जेव्हा पण आपला बेसिंग एरिया सगळं क्लीन झाल्यानंतर आहे ना, व्हिनेगर आणि पाणी याचा जो स्प्रे बनवून घेतला होता, त्या स्प्रेने आधी स्प्रे करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याला एका कापडने पुसून घ्यायचे. म्हणजे रात्रभरात तिथं मच्छर होत नाही, कॉकरोच होत नाही, चिलटे होत नाही आणि एरिया पूर्ण क्लीन राहतो. म्हणजे रात्रभरात तो एरिया पूर्ण क्लीन होतो. तर अशा होत्या माझ्या ह्या काही सवयी, ज्याने माझं किचन नेहमी क्लीन दिसतं. आणि या सवयी तुम्ही पण केल्या ना, तर तुमचंही किचन नेहमी क्लीन दिसेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.